कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू बॅग घेऊन कुठेही जाणार नाहीयेस का? आणि आदित्य बाबांबरोबर तर अजिबात जायचं नाही. मी आदित्य सरांना काय उत्तर देणार आहे? त्यांना सांग माझ्या बानी नाही सांगितलंय म्हणून. पारू, काय येणार नाहीयेस तू? तुला काल सांगितलं होतं ना आपण अवॉर्ड फंक्शन साठी जातोय. मग आज काय झालं? अवॉर्ड फंक्शनला यायला नकार का दिलास? मी तुझा एकही शब्द ऐकणार नाहीये. जा आणि आवर. मी नाही येणार. बानं मला जाऊ नको म्हणून सांगितलं. का? बा मला त्याच्या बरोबर गावी नेणार आहे. गावी? तुला काय अर्जंट काम आहे का गावाकडे? मला नाही माहिती. आणि तुझ्या न येण्याच्या निर्णयाने मला काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार नाही आला ना तुझ्या मनात? पण हे बघ, हा प्रोजेक्ट आपण दोघांनी मिळून केलाय. याचं यश अपयश आपल्या दोघांचं आहे. हा अवॉर्ड तुलाही मिळालाय आणि मलाही मिळालाय. मग आता तू गावाकडे निघून जाशील तर हा अवॉर्ड का मी एकटा घेऊ? मला बरं वाटणार आहे ते. परंतु तुझं नशीब समज, तुला इतका मोठा अवॉर्ड मिळालाय ते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. लाखो लोकांचं स्वप्न असतं ते. मी आता सपन बघणं सोडून दिलंय. मी नाही बघत कुठलं बी सपन. तसं बी लायकीच कुठं असते ना आमची सपन बघायची. कारण आमची कुठली सपन कधी बी पुरी होणारी नसत्यात. का असं वाटतं तुला स्वप्न पूर्ण होत नाहीत? आणि खास करून तुझी. आणि स्वप्न बघायला लायकी लागते. स्वप्न बघण्याचा अधिकार आहे ना प्रत्येकाला असतो, आणि तो पूर्ण करण्याचा सुद्धा. आणि तुला जे हे यश मिळालं ना, त्याचं खरंच मला मनापासून कौतुक वाटतं. आणि हे यश मला तुझ्या सोबत साजरं करायचं आहे. कुठलं यश सर? मला नकोय कुठलं बी यश. मी इकडे यशस्वी व्हायला आलेच नव्हते. मी इकडे फक्त माझ्या देवी यांची आणि माझ्या बाची सेवा करायला आले होते. अरे यार, कोणाच्या नशिबात काय लिहिलंय हे कोणालाच माहिती नसतं. तू गावाकडून इथपर्यंत आली, इट्स युअर डेस्टिनी. म्हणजे तुझं नशीब होतं. त्यानंतर आपली मैत्री झाली. तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर झालीस. आईच्या मनात तू जागा मिळवलीस. हा सगळा एक नशिबाचा भाग आहे. असं समज, हे अवॉर्ड जे तुला मिळालंय हे देवाच्या मनात होतं. आणि देवाच्या मनात काय आहे ना, हे कोणीच नाही सांगू शकत. आज अनुष्का माझ्या आयुष्यात आहे, उद्या कदाचित नसेल. आमचं लग्न ठरलंय, उद्या कदाचित ते होणारही नाही. काही होऊ शकतं. आदित्य सर असं बोलू नका. अगं, माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे, जर देवाच्या मनात असेल तू अवॉर्ड फंक्शन साठी येणं, तर तुला येण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. अगदी मारुती मामा सुद्धा नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.